श्री राम समर्थम. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपण कसे होतो, आपण आपल्या आयुष्यात विचार करतो ना, आपण कसे होतो, भूतकाळ आपला कसा गेला, भविष्यामध्ये आपण कसे होणार याचा जरूर विचार करावा. परंतु त्याआधी आता या वर्तमान काळामध्ये आपण कसे आहोत याचा सुद्धा विचार आपण अगोदर करणं गरजेचं आहे. भूतकाळ गेला, वर्तमान काळ चालू आहे, भविष्यात आपण पुढे काय पाहणार आहोत, बरोबर की नाही? प्रत्यक्षात जर आपण विचार केला, भविष्य कोणीच पाहिलेलं नाहीये. वर्तमान काळ जो आपण पाहत आहोत तोच खरा. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय हो? पण आपण काय विचार करतो, मी कसा दिसेन, मी काय करणार आहे. परंतु त्याआधी आपण आत्ता कसे आहोत याचा विचार कर. भूतकाळ आपण कसे होतो आणि भविष्यकाळ आपण कसे होणार. आपल्या गुणदोषांची खरी ओळख आपण स्वतःहून केली पाहिजे. आपल्यामधले गुण काय, आपले मधले दोष काय. कारण स्वतःची खरी स्थिती समजल्याशिवाय त्यामध्ये योग्य बदल करता येत नाही. आता स्वतःची खरी स्थिती जाणून घेतली पाहिजे. आपल्यातले खरे गुण, आपल्यातले खरे दोष आपल्याला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. मग प्रत्येक वेळेला ही स्थिती समजून घेत असताना आत्मपरीक्षणाची सवय लावून घेतली पाहिजे. आपण दुसऱ्यांचे गुण, दुसऱ्यांचे दोष बघा काढण्यासाठी आपण एक्सपर्ट असतो ना, परंतु आत्मपरीक्षण हे आपल्याला स्वतःचं करायचं आहे. स्वतःच्या चुका प्रत्यक्षात आपण ओळखल्या पाहिजेत. मी भूतकाळामध्ये काय काय चुका केल्यात. भूतकाळ म्हणजे होऊन गेलेले दिवस, होऊन गेलेला काळ. वर्तमान काळ म्हणजे आत्ता आपण प्रत्यक्षात जे कार्य करत आहोत ते, आणि भविष्य म्हणजे उद्या काय करणार आहोत. बघा, मग स्वतःच्या चुका आपण काय केल्या भूतकाळामध्ये आपल्याला सांगता येत नाही ना. जर प्रत्यक्षात जर आपण विचार केला ना, तर आपण स्वतःच्या चुका लपवून ठेवतो आणि दुसऱ्यांच्या चुका शोधत बसतो. जर विचार जर केला, त्या चुकांमधून आपण दुसऱ्यांना आहे ना दोष तर देतोच, परंतु त्यांच्याकडून आहे ना सुधारण्याची अपेक्षा करतो की ह्या व्यक्तीने खरी चूक केली आहे ना, ही व्यक्ती सुधारली पाहिजे. परंतु त्या व्यक्तीने चूक केली, ती व्यक्ती सुधारेल की नाही माहीत नाही. परंतु आपल्याकडून जी चूक झाली आहे, बघा आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करतोय ना, मग आपल्याकडून चूक झाली आहे ना, मग प्रत्यक्षात आपल्यामध्ये सुधारण्याची दिशा ही स्वतःहून स्वतःला प्राप्त झाली पाहिजे. आपण स्वतःहून बदललं पाहिजे. त्यामुळे भविष्य अधिक चांगलं घडलं जाईल ना. जर तुझा वर्तमान काळ उत्तमाचा नसेल तर भविष्य तुझं चांगलं घडेल का हो? जो माणूस स्वतःला ओळखतो तोच खऱ्या अर्थाने प्रगती करत असतो. आता विचार जर केला तर प्रत्यक्ष समर्थांनी सुंदर एक भाग दिलेला आहे. एक विद्यार्थी नेहमी म्हणायचा, बघा शाळेत शिकत असताना अनेक विद्यार्थी होते, बरोबर ना. पण त्यातल्या त्यात एक विद्यार्थी नेहमी म्हणायचा, मी पुढे खूप मोठा माणूस होणार. आता सर्वजण बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपण जन्माला आल्यानंतर मोठेपणी माणूसच होणार. परंतु त्याचा बोलण्याचा उद्देश काय होता? पण तो सध्या अभ्यास करत नसायचा. जेव्हा शाळेत जायचा, दिलेला गृहपाठ असायचा, वर्गपाठ असायचा, अजिबात अभ्यास करत नव्हता. इकडे तिकडे काय करायचा, टाइमपास करायचा. शाळेतून आल्यानंतर बघा वेळ वाया घालवत असायचा. एके दिवशी शिक्षकांनी त्याला विचारलं, काय रे, तू आता सध्या काय करतोस? तो म्हणाला, काही विशेष तर नाही,
शिक्षक म्हणाले, जर आज तू स्वतःला सुधारलं नाहीस तर उद्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. त्या दिवशी त्या विद्यार्थीला बघा, प्रत्यक्षात विद्यार्थ्याला कळलं की आधी स्वतःची सध्याची अवस्था आपण स्वतःहून स्वतःला सुधारली पाहिजे. का? कारण प्रत्यक्षात जर आपण काहीच केलं नाही तर आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करता येईल का? नाही. म्हणून समर्थ म्हणाले, भविष्य घडवायचं असेल ना तर वर्तमानात स्वतःला ओळखून सुधारणा करणं आवश्यक आहे. आता दुसरा भाग समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. आता ज्याप्रमाणे स्वतःची खरी ओळख झाली, आपण आपले गुणदोष पाहिले, आपण कुठे उभे आहोत याचा विचार करणं फार गरजेचं आहे. वर्तमानातील ज्या चुका आहेत त्या ओळखता आल्या पाहिजेत. त्या जर तुम्ही ओळखल्या नाही ना, तुम्ही भविष्य सुधारू शकत नाही. कारण बघा, आत्मजाणीव ही यशाची खरी पायरी आहे. मग त्याच वेळी दुसरा एक समर्थांनी भाग दिलेला आहे. एक विद्यार्थी नेहमी म्हणायचा, मी आधी खूप हुशार होतो आणि पुढे मोठा अधिकारी होणार आहे. पण तो सध्या अभ्यास करतच नव्हता. त्याच्या गुरूंनी त्याला विचारलं, तू आज काय करतोयस रे? आता विद्यार्थी गोंधळला. शिक्षकांनी सांगितलं, भूतकाळावर अभिमान आणि भविष्याची स्वप्न चांगली हवी असतील, पण वर्तमानात जर तू आज मेहनत केली नाही तर दोन्ही व्यर्थ आहेत. ते ऐकून विद्यार्थ्याने स्वतःकडे सर्वात जास्त लक्ष दिलं, रोज अभ्यास सुरू केला आणि पुढे यशस्वी झाला. म्हणून समर्थ म्हणाले, वर्तमान काळ ओळख, स्वतःचा प्रामाणिक विचार बघा, प्रत्यक्षात प्रामाणिकपणाने कर, तेव्हाच भूतकाळातून शिकून उज्ज्वल भविष्य घडता येईल. म्हणजे विचार जर केला, आपला भूतकाळ कसा होता हे आपल्यालाच माहिती आहे. आपण बघा, आपले नातेवाईक येतात, आपले मित्रमैत्रिणी येतात, आपले शेजारी पाजारी येतात आणि आपल्याला विचारतात, बरोबर की नाही? तेव्हा आपली इंटरव्ह्यू चालूच असते की काय रे, आता तू काय करतोस? तेव्हा आपण पूर्णपणे भूतकाळ नाही सांगत. त्यांना आपण सांगतो, हां, मी असं असं शिकत आहे, बरोबर की नाही, मी असं जॉबला आहे, असं आपण सांगतो. परंतु त्यांना आपलं फ्युचर माहिती आहे का? नाही. खरा फ्युचर हे फक्त तुम्हालाच माहिती असतं की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत, तुम्ही नक्की काय करत आहात, कुठे तुम्ही तुमचा वेळ घालवत आहात, पुढे होऊन तुम्ही काय बनणार आहात हे तुम्हाला माहीत असतं, बरोबर की नाही? जर आपण बघा बॅट बॉल घेऊन मैदानामध्ये जात असाल आणि लोकांना बघा प्रत्यक्षात दिसतोय की बाबा हा उठल्या सुटल्या बॅट बॉल घेऊन मैदानामध्ये, पण आपले फ्युचर हवं ना, आपल्या भविष्यामध्ये आपलं प्लॅनिंग हवं की बाबा मला मोठेपणी बघा या क्षेत्रामध्ये नाव कमवायचं. परंतु जर आपण फक्त बॅट बॉल घेऊन तिथे आपण राहिलो, परंतु तिथे आपण सराव केला नाही, मग उपयोग काय? बाकीचे बघा जे खेळाडू आहेत ते उत्तम प्रकारे तिथे सराव करतात. आपण तिथे फक्त बॅट बॉल घेऊन लोकांना दाखवण्यासाठी की बाबा माझ्याकडे बॅट आहे, माझ्याकडे बॉल आहे, माझ्याकडे स्टंप आहे, हे दाखवण्यापुरतं जर तू घेऊन जात असशील आणि जर तिथे बघा खेळत नसशील, मग उपयोग काय? म्हणून समर्थ म्हणाले,
आहे तितके देवाचे, त्यामध्ये सुद्धा समाधानी असणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिला ना, आपण कसे होतो, कसे होणार याचा जरूर विचार करावा, परंतु त्याआधी आपण कसे आहोत आत्ताच्या या क्षणाला, आत्ताच्या या घडीला, याचा विचार अगोदर कर. जय जय रघुवीर समर्थ.